नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण पाहताय कवडसा. भारतामध्ये देशांतर्गत IPL स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. यापूर्वी भारताने T20मधला वर्ल्ड कपही जिंकलेला आहे. ज्यावेळेला आपण T20चा विचार करतो त्यावेळेला हा खेळ दिवसेदिवस अधिक आक्रमक, अधिक गतिमान व्हायला लागलेला आहे हे दिसतं. आक्रमक फलंदाजी, धावांची गती वाढवणं आणि संघाची धावसंख्या वाढवणं हे आता उद्दिष्ट वाढत आहे हे आपल्या आता लक्षात आल्यापासून राहत नाही. साधारण 2007 ते 15पर्यंत ज्यावेळेला आपण T20चा विचार करत होतो त्यावेळेला 20 षटकात 150 ते 170 धावा व्हायच्या. त्यावेळेला 170 धावा झाल्या की त्या संघाला आपण जिंकणार असा आत्मविश्वास व्हायचा. त्यानंतर 2016 ते 2020पर्यंत धावांची संख्या 170 ते 190 झाली. आणि आता जर आपण बघितलं तर ती 200च्या वर गेलेली आहे. आणि त्यात विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघसुद्धा त्या 200चा, 220चा, 240 धावांचा ताण घेत नाही. उलट त्याचा तो यशस्वी पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं ही जी IPL स्पर्धा आहे ती यापुढच्या काळात आणखीन चुरशीची होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण आता पहिले जे 2 सामने आपण पाहिले त्यात लक्षात येतं की पॉवर प्लेमध्येच त्या संघाच्या 80 ते 100 धावा होतात. मग पुढच्या काळामध्ये त्यांना 200 धावा करणं सहज शक्य होतं. आताची खेळण्याची जी फलंदाजांची स्थिती आहे ती पाहिली तर त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की आजच्या ज्या खेळपट्ट्या आहेत त्या आपण फलंदाजीला अनुकूल केलेल्या दिसत आहेत. त्यामुळं जो तो वेगवान खेळ करायला लागलेला आहे. चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. जो निर्दोष चौकार आणि षटकार मारतो आणि चेंडूच्या दुप्पट धावा करतो आणि त्यातही जर त्याने 50 धावा केल्या तर त्याला एकूण या क्रिकेट विश्वात चांगला भाव मिळतो आहे. अगदी आपण बघितलं तर यंत्रासारखी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. IPLमध्ये पहिल्या दिवशी जो हैदराबाद आणि बंगलोर यांच्यातला सामना झाला त्यामध्ये हैदराबाद संघानं 201 धावा केल्या. बंगलोर संघानं केवळ 14 षटकात 6 गडी राखून ती धावसंख्या ओलांडली. दुसऱ्या दिवशी कोलकाता आणि मुंबई हा चुरशीचा सामना झाला. या सामन्यात कोलकाता संघानं 220 धावांचं आव्हान दिलेलं होतं, पण मुंबई संघानं ते साधारण 19.1 षटकामध्येच ते पूर्ण केलेलं आहे. म्हणजे इतका खेळ आता गतिमान व्हायला लागलेला आहे. म्हणजे 200 संख्या आता काहीच वाटत नाही अशी परिस्थिती आहे. 220, 240चा सुद्धा पाठलाग यशस्वीपणे काही संघांनी केलेला आहे. आणि हा खेळ अतिशय गतिमान झाला आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट येतं. अगदी एक फलंदाजाने किंवा एक संघाने 20 ओव्हरमध्ये 10 ते 15 षटकार मारलेले आहेत.
एक एक फलंदाजानं 5-5 षटकार मारलेले आहेत, 7-8 चौकार मारलेले आहेत. ह्या गतीनं जर हा खेळ झाला तर त्यात एकूण धावसंख्या जी वाढते आहे त्याबाबत आश्चर्य आपल्याला वाटायचं काही कारण नाही. इतका हा गतिमान खेळ आपण जर पाहिला तर ज्यावेळेला चौकारांनी षटकार मारतात त्यावेळेला प्रेक्षकसुद्धा अगदी सगळं मैदान डोक्यावर घेतात. जे एवढी आपली उत्साह आपला वाढलेला आहे. त्यामुळं जो चांगली फलंदाजी करतो आहे, जो चांगला खेळतो आहे त्याला पाठिंबा हा लोकांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. टाळ्या वाजवून ते त्याला प्रतिसाद देताना आपल्याला पाहता आहेत. त्यामुळं हा खेळ हा आणखी किती गतीनं होतो आहे किंवा धावसंख्या आणखी किती वाढते आहे याकडेच आपलं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं आजची ही चर्चा पुरेशी आहे. पुढच्या काळात आपण क्रिकेटविषयी आणखी बोलत राहूच. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.